हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललोय लिलीच्या गावी. तर असं काही प्लॅन नव्हता की जायचं. आज तर माझा मूड नव्हता यायचं इकडे फिरायला, पण हे लोक आले आणि अचानक जाऊया असं मग आम्ही निघालो आणि आम्ही चाललो आता लिलीच्या गावी. आता वाजले 4 आणि आम्ही आता जाऊन कधी येणार हे आता आम्हाला तर बघूया, दाखवते तुम्हाला. आणि इकडे ह्या साईड आलात ना भाई, इकडचे रस्ते आणि इकडचे झाड आहेत ना भाई, किती भारी वाटत. तुम्हाला एक सांगायचं होतं की आता थोड्या दिवसांपूर्वी म्हणजे मार्चच महिन्यात मी आणि प्रीती आम्ही इकडे क्लासला आलो होतो. सो मी हिला बोलली होती, म्हणजे हे वाले रस्ते मला खूप आवडतात आणि हिच्या पुढचा जो एक रस्ता आहे तो मला खूप जास्त आवडतो. म्हणजे आम्ही जेव्हा गावी जातो तेव्हा ह्याच रस्त्याने जातो. तर ह्या रस्त्याने जाताना माझं एक ड्रीम होतं की मी एकदा तरी हे कॅप्चर करायला पाहिजे. मी हिला बोलली होती की आम्ही आपण फोन घेऊ, आयफोन घेऊ, तर प्लीज आपण इकडून येऊया. तर आम्ही आलोय आता, थांबा तुम्हाला दाखवते. खरं तरी माझा ड्रीम होता आणि त्याचा खरंच खूप छान. म्हणजे जेव्हा जेव्हा मी यायची, गावाला जायची तर तेव्हा मला असंच वाटायचं की हा मला एकदा मी कॅप्चर केला पाहिजे माझ्या फोन मध्ये, आणि तो आज मी केलाय. खरंच खूप छान वाटतं मला. तर बघूया आता आपण तिकडे जाऊन भेटूया. सावंड आहे तिथून वरती डेरवण फाटा आहे, तिथून त्या डेरवण फाटाला आतमध्ये यायचं. डेरवण हॉस्पिटलच्या इथे जायला रस्ता आहे तिथून. आणि त्यानंतर पुढे दाखवतो आम्ही तुम्हाला कुठे जायचंय, ते आम्हालाच नाही माहितीये. तरी पण आम्ही तुम्हाला एकदम 100% इन्स्ट्रक्शन देणार. कारण जेव्हा तुम्ही याल तेव्हा सरळ या. चला, इकडे तिकडे नाही गेला पाहिजे, विचारायला नाही लागलं पाहिजे भाई. तुमच्यासाठी आम्ही कष्ट घेऊ पण तुम्ही कष्ट घेऊ नका. हे आहे डेरवण हॉस्पिटल आणि हा वाला जो रस्ता आहे तिथून सरळ जायचंय. तिथून सरळ जाने का है, इधर से सरळ जाने का. एक इधर का रोड है और एक इधर का रोड है, तो इधर से आना है. मौसम है मस्ताना, बॉयफ्रेंड नसताना. बॉयफ्रेंड नसताना मौसम आपला चांगला असतो. तुझा बॉयफ्रेंड मग कुठे? दादाला विचारते. दादा लॉयल आहे गर्लफ्रेंडची. सरळ चांगलं होता. सरळ सरळ व्हिडिओ केला तर त्याच्या गर्लफ्रेंडनी समजून घ्यायचं की माझा बॉयफ्रेंड खूप लॉयल आहे. कळलं ना? कळलं ना? दिसत आपल्याकडे बघायला इतना कॉन्फिडन्स. हो खरं आम्ही चांगला दिसतो. प्रीती मला चांगली दिसते, मी प्रीतीला चांगली दिसते. त्या दोघींचं त्या बघून घेते. काय झालं? बिना आरशावाली गाडी. बिना आरशावाली गाडी. पण बघ इथून जागा आहे पण ती काय बोलली?
आता बंद आहे काय? ती काय बोलली? बंद आहे काय? ते तिचे काळे रॅप केलेत ना, रॅप केलेत ना, तो हत्ती आहे मोठाच्या मोठा. आतमध्ये जाव्या, ते लोक गेले ते. तर दीक्षाला फोन कर. किती वर्षानंतर इकडे आली आता. कधी आहे की पाठी आहे? गेट लावला तिथे. काय ना, आम्ही इकडचा व्ह्यू घ्यायला जाऊ. मी इधर से आए थे इनको दिखाने के लिए. देखो गाइस. हाँ 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 हाँ. गाईस इथे काटा लावला होता. आता बघूया, त्यांना साईडला करून जाऊया आपण आतमध्ये. आम्ही इथे थांबलो होतो. त्यांना सांगितलं होतं इथूनच आहे आतमध्ये. इथून आहे हा रस्ता आहे. हा वाला आहे. फुलं तर काय भाई मला दिसत नाहीयेत. आपण येणार म्हणून ते गेलेत वाटतं. सो हा जो रस्ता आहे ना, गाईस आमचा पोपट झाला. ज्यावेळी आम्हाला यायला पाहिजे होतं त्यावेळी फुलं नाही, आणि आता सगळे फुलं नाहीयेत, फुलं गेलेत. 2-4 फुलं जी काय आहेत ते आहेत. आय थिंक सो. असं ते इथे थांबूया, रील्स बनवूया. गाईस इथे कसं तरी मंदिर आहे, मठ है. ओके ओके. कोई ना, व्यू तो अच्छा है. छान इथे पण. काय हे लोक मुलांना विचारत होते की इथे लिलीची बाग कुठे आहे, आणि लिलीची बाग तीच आहे, तरी पण हे लोक विचारतात त्या मुलाने लिलीची बाग कुठे आहे. आणि तो बोलला हीच आहे, दुसरी कोणती बाग नाहीये, हीच आहे लिलीची बाग. काय काय बोललेस, काय बोललेस पण. आता असते ना, आता पहिलं बोचावर करून तूच गेली असती, समजलं ना. ती माझी फोटो काढ, माझी फोटो फक्त बोल फोटो काढ, तुला दाखवतो बरोबर. आता म्हणली तिकडे फोटो काढ. गाडीवर ठेवून द्यायचं ते. दे दे. असं ते छत्री नाही आणले. रेनकोट एकीने डोक्याला पॅन्ट घाला आणि मी गाई गाई गाईच आहे. गाई म्हशी बैल. करवंद आहेत, करवंद. खा खा खा. हे मला कधीपासून माहिती होतं. खा, तिथं जरासं पडला असेल. नाही
हे देवा शपथ सांगते, हे मला माहिती होती, ही बाग मला माहिती होती. खोटं नाही बोलत, खोटं नाही बोलत. चल खोटं. आम्ही इथं यायचो ना तेव्हा हे आम्हाला माहिती होतं. मग एवढे दिवस कशाला बोलते लोकेशन विचार लोकेशन विचार. मला वाटलं लिहिली. अगं मम्मी अरे आपण तो वाला जो तूने लोकेशन टाकलं तो कुठे आहे? तो मी पाठवलाय हिला अवंतिकाला मेसेज केला तो बघू. अरे तो तो ती कपाळावर पोरगीच काढला. होते अरे ती. ते चिरणीतला आहे. कुठे आली चिरणी? मग तिकडेच गेलो असतो आपण. अरे गौरी आंबरे लोकेशन तूच केलं असतं. ऐक हेल्मेट अशी कशी? मी हेल्मेट नाही घेऊन आली. असू दे. चल लवकर फोटो काढणी जाऊया. या ह्याच्यात काय हिरो आहे का? म्हणजे फोटो काढणार. बस खाली आणि मला शोधा असं कर आणि मग आम्ही शोधतो. ये जवळ ये लाजू नको. मरते नुसती फोटो काढत असते. उभी राहायचं. अर्धा माझं बॅलन्स बोलले, अर्धा माझी गॅलरी हिच्याच फोटोनी भरते. हो मग मी आणि घरी जाऊन लिलीच्या बागे लिली दिसतायत ना एक गुलाब लिली एवढंच आहे बाकी काय नाही तुम्ही नका येऊ. मिस लिली बनून आले. तू वाईट घालून आलीस ना त्यामुळे लिहिली नाही आली वरती. सिरियसली ते कपडे बदलायला लागायला पाहिजे होते. एक काय उसाच्या बागेत ऊस तयार ऊस होत तयार करायला. ऊसाची फुलं. अरे येतात ना उसाला फुलं. हो काय माहिती माहित असेल. प्रीतीच्या ऊसाची बाग. तुझ्या उसाची बाग परत अरे इकडे नेटवर्कच नाही. मी माझे फोटो काढले. चांगले एकदम छावा दिसते छावा. छावी बाई छावी. परत कमेंट कर. काका गेले तुला. आता आपण व्हिडिओ करूया इथे. बघूया कुठे चांगलं येतं तसं. त्या साईडने करूया. मला ट्रान्झॅक्शन व्हिडिओ करायचे. कुठे काढायचे व्हिडिओ? कशी वाटते हिरोईन? केलं का जाते हो अगं राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का. करते सुसू करते. अमू लवकर देते बा ते कुत्रा. अगे पोरा गाडा तिथं कुत्रा मुतल बघ. हे पण राहिलं इथं. काय आणि काय आम्ही लोक हेवी ड्रायव्हर आहे बाई. हेवी ड्रायव्हर. हिरोईन आम्ही. पुढच्या वेळी ना माझा शूट करायचा फक्त गाडी. गाईच व्हिडिओ बनवतो आम्ही आणि ही बघा कशी नाचते. काहीतरी लवकर. जॅकेट आम्ही सर्वांनी घालून फोटो काढलेत. आमचं गाडी कोणाची? आमची 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 आपली आपली. येऊ दे तरी. आता काय करायचं? ट्रिप सक्सेसफुल. भाई येत नव्हती. गाईज हा माझा खास हिच्यासाठी मेसेज की भाई येत नव्हती आणि आम्ही तिला मेसेज टाकला होता की तुला मी तुझ्या घरातून उचलून घेऊन येऊ. आणि गाईज आणि आता आम्ही घरातून उचलून आणलं. आज आम्ही खूप मजा केली. एवढी मजा केली ना एवढी मजा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी मजा होणार. पुढून रिक्षा येते साईडला कसं काय. आमच्याकडे तरी मूड ऑफ झाला होता. कोण पडेल? साईड गाडीला गोड दिसते गोड. कशाला बॉयफ्रेंड पाहिजे बाई? सांग कशाला बॉयफ्रेंड पाहिजे? मी जेव्हा जेव्हा अशी मस्त निघून येते ना बाई त्याचे एक्सप्रेशन तुम्ही एक्सप्रेशन
बायांचे रिॲक्शन एवढे खतरनाक असतात ना, जेव्हा मी व्हिडिओ किंवा असे फोटोज वगैरे काढते ना, तेव्हा बॉयफ्रेंड पण एवढे चांगले रिॲक्शन देणार नाही, तेवढे चांगले रिॲक्शन देतात हे लोक. आणि आता आम्ही निघालोय. आणि आम्ही निघालो इथून. तर पहिला तर लिलीचं फुल तर नव्हतं तिथे. लिलीच्या गावाला गेलो होतो आम्ही. आय थिंक त्यांनी म्हणजे झालं असं, सीझन संपला वाटतं त्यांचा. ते गेले, ते उगवलेच नाहीत आता आम्ही जाणार म्हणून. पण आम्ही व्हिडिओज आणि फोटो भाई काय खतरनाक काढले तिथे. पूर्ण ग्रीन ग्रीन होते. व्हिडिओज पण एक नंबर आले आणि फोटोज पण एक नंबर आले. तर मी हेल्मेट घातलंय, तिने हेल्मेट नाही घातलंय, कारण आमच्याकडे 2 हेल्मेट आहेत. आणि आमचे जे पार्टनर होते ते जाणार आहेत त्यांच्या घरी अर्ध्यातून, सो आम्हाला दोघींना न्यावं लागणार, त्यामुळे मी ही घातलंय. आणि आता आपण घरी निघूया, आपण घरी जाऊया. काहीच गाडी ही चालवतेय. हेल्मेट मी घातलंय, जॅकेट मी घातलंय, प्रॉपर रायडर मी बनले आणि गाडी ही चालवते. मला तर गाडी येत पण नाही चालवता. शिकवणार गाडी. हिचं स्वप्न आहे मी हिला तिच्या घरी गाडी घेऊन आणायला जावं. पण मला असं वाटतंय मी गाडी घेऊन आणायला जायच्या आधी तू लग्न करून नवऱ्याच्या घरी ओय तिकडे तिकडे येऊ मी गाडी घेऊन. ओके काय ओके, शिकू आपण गाडी हिच्यासाठी, फक्त हिच्यासाठी आपण गाडी शिकू. किती वाटतं यार गाडी शिकायला, पण नाही शिकणार थोडे थोडे दिवस. हे कुठून जाताय? तिथून ना आपण हे चालू गेलीस ना बाई. सांगते गाडीची चावी गाडी गाडीची चावी गाडी. काहीच हे लोक इथून जातात आता. आपण काहीतरी खायला जाऊया, आपल्या इथे खाऊया बसून आरामात, इथे नको. जेव्हा गाडी चालवते ना ते सगळ्या बायका सगळ्या बघत बसतात. ते वेगळीच प्रेमात आहे. त्या लोक गेल्या, आता त्या लोकांच्या भांडणं चालू होती होतं, पण तिला येत नव्हती. तर आणि आपण पण जाऊया इस प्लान में थोडी खराबी आ गई है. कारण प्रीतीच्या दादाची गाडी बंद पडली खेर्डीमध्ये आणि आता ती त्यांना घ्यायला चालले. तर आता मी चालले माझ्या घरी, ती मला माझ्या घरी सोडेल, त्यानंतर तिला खेर्डीत जायचंय. ही गाडी तिला भेटेल,
जेव्हा तिला गाडी भेटेल त्यानंतर ती मला न्यायला येईल, मग आम्ही खायला जाऊ. भेटू नंतर. बाय. बाय. तर गाईज ही गेली आपल्याला सोडून आणि आपण आता घरी जाऊया. बघूया की आली तर मग आपण संध्याकाळी जाऊया कुठेतरी खायला. बट त्याच्यासाठी एवढंच पोहोचू आपण घरी. आता आमच्या इथे ना एका कुत्रीने ना छोटे बेबीज घातले. खूप क्यूट आहेत ते. बट त्यांची जी मम्मी आहे ना ती इथे सर्व लोकांना म्हणजे आता ते तिचे बेबीज आहेत मग चावणारच ना ती. तर काल आहे ना त्यांच्या बेबीजला तिच्यापासून वेगळं केलं होतं आणि तिच्या बेबीजला कुठेतरी नेऊन ठेवलं होतं आणि ही एकटीच होती. म्हणजे आता मम्मीशिवाय बेबीज कसे राहणार. तर ती पूर्ण रात्रभर रडत होती, एवढी रडत होती, भरपूर जास्त रडत होती. आणि सकाळी कोणीतरी तिचे बेबी आणून ठेवले. मग तिने एका बेबीला कुठेतरी नेऊन ठेवलं, लपवलं आय थिंक. आणि बाकी सगळे जे 5 जण आहेत तिथेच आहेत. पण आता आहे ती चावत नाही ती तशी, पण ती अंगावरती येत. बोलतो पोचलो आणि आता बोबडू होता. बोबडू म्हणजे बोबडू 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 बोबडू. तेच आले मी आता आणि फ्रेश सुद्धा झाले. तर आज आम्ही गेलो होतो लिलीच्या बागेमध्ये. तर त्यामध्ये मला असं वाटलं होतं की खूप जास्त म्हणजे तिथे असे फ्लावर्स वगैरे असेल. मी तर माइंडमध्ये विचारच करून गेली होती की बा मस्त फोटो वगैरे काढेन. आणि तिथे गेल्यावरती आमचं पूर्ण मूड खराब झाला. म्हणजे तिथे काहीच नव्हतं. 1-2-4 फुलं होती तेवढीच, बाकी सगळे ग्रीन ग्रीन. हा पण आजचं एवढं चांगलं गेलं नसतं. त्यामध्ये आज पाऊस नव्हता त्यामुळे एवढं चांगलं गेलं आणि फोटोज चांगले आले तिथे. तर व्हिडिओज आणि फोटोज खूप छान आले आणि ब्लॉग सुद्धा छान आलाय. जर तुम्हाला जर खरंच आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.